हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत मॅथ सब्जेक्टचं 21वा प्रॅक्टिकल जे आहे डेव्हलप अ रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन टू इन्सर्ट अँड रिट्राइव द डेटा फ्रॉम द डेटाबेस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक ॲप्लिकेशन बनवायचं, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म बनवायचा एका प्रकारे. त्यात त्यांचं डेटा स्टुडंट डिटेल्स भरणार, ते डिटेल्स आपल्याला डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं. तर इथं आपण दोन डेटाबेसचा यूज करू शकतो, जसं की SQL आहे. तुम्ही SQL शिकला टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करता येतो आपल्याला. आणि दुसरं एक आहे अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये मोस्ट यूज केलं जातं, त्याचं नाव आहे की फायरबेस डेटाबेस. फायरबेस डेटाबेस गुगलचं एक डेटाबेस आहे. त्याला आपल्याला काय असं लोकली इन्स्टॉलेशन करायची काही गरज नाही, फक्त कनेक्शन बनवायचं आहे आपल्याला अँड्रॉइड ॲप्लिकेशनचं आणि त्या गुगल कन्सोलचं. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये मी फायरबेस डेटाबेसचा यूज करणार आहे. कारण असं आहे की आपण जे SQL वापरतो ते SQL ग्लोबली नसतं आपलं. आता हे लोकल मी SQL चालू करणार, लोकली डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर होणार. जोपर्यंत म्हणजे लॅपटॉप माझा चालू आहे, जिथं सर्व्हर चालू आहे माझ्या SQLचं, त्यावेळेस त्यात डेटा स्टोअर होणार. जेव्हा मी लॅपटॉप बंद करेन त्यावेळी जर समजा कोणतं ॲप्लिकेशन माझं वापरत असेल, त्याने डिटेल्स भरला, रजिस्टर केला, तर डेटा स्टोअर होणार नाही. हे लोकली झालं ना. हां, होऊ शकतं, पण केव्हा, जेव्हा तो ग्लोबलचं म्हणजे कुठलं त्याचं क्लाउडमध्ये त्याचं डेटाबेस असेल तर, आणि ते कनेक्शन केलं तर हे तुम्हाला जास्त हे डिफिकल्ट होईल. त्यापेक्षा आपण काय करू, एक फायरबेस डेटाबेस नावाचं गुगलचं एक डेटाबेस आहे, ते आपण कनेक्ट करू. ते ग्लोबल आहे. तुम्ही एक ॲप्लिकेशन तुमचं जरी पब्लिश केला प्ले स्टोअरला, कोणीही डाउनलोड केलं तर तो डेटा भरेल, तो डेटा डायरेक्टली आपल्या गुगल कन्सोलच्या वेबसाईटमध्ये डेटा स्टोअर होणार आहे. तर चला बघूया. त्यासाठी अँड्रॉइड स्टुडिओ तुमचं चालू करून घ्या. मी आता नवीन प्रोजेक्ट बनवून घेतो. इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक केलं, एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट. ॲप्लिकेशनचं नाव देतो स्टुडंट रजिस्ट्रेशन. ओके, आता हे तर काय सांगितलं मी, ठीक आहे ओरिओ 1.0लाच ठेवतो मी, दुसरं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट. तर आपलं ॲप्लिकेशन क्रिएट व्हायला तोपर्यंत आपण काय करूया, आपलं गुगल कन्सोल जिथं डेटाबेस आहे, तर डेटाबेसमध्ये पण आपल्याला अकाउंट काढावं लागतं. ते अकाउंट काढून घेऊया. क्रोम ब्राउझर ओपन करा आणि तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करा गुगल फायरबेस डेटाबेस असं सर्च केल्यानंतर 2 नंबरची वेबसाईट तुम्हाला मिळेल. पहिली किंवा 2 नंबरला असेल ते वेबसाईट, फायरबेस डेटाबेस असं लिहिलेलं असेल, तुम्हाला असं लोगो पण दिसेल बघा त्याचा. ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथं बघा बाय डिफॉल्ट माझं लॉग इन आहे. तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं कन्सोलचं ऑप्शन येतो. तुम्हाला जर कन्सोलचं ऑप्शन येतं तुम्ही त्याला क्लिक करा. नसेल लॉग इनचं ऑप्शन येत असेल तर तुम्ही लॉग इन करून घ्या आधी. तुमच्या गुगल अकाउंटचं फक्त लॉग इन करायला लागणार आहे. एकदा लॉग इन झालं की गो टू कन्सोलवर जायचं आहे तुम्हाला. कन्सोलवर आल्यावर इथं बघा माझं पहिल्यापासून इथं मल्टिपल प्रोजेक्ट्स क्रिएट केले ते मी आधीपासूनच, ते इथं दिसत आहेत. आपण काय करूया, नवीन क्रिएट करून घेऊया. क्रिएट न्यू फायरबेस प्रोजेक्टवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या प्रोजेक्टचं नाव, आता मी इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन बनवतो आहे, इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन देतो किंवा ठीक आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन. कंटिन्यू 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 आणि इथं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. इथं अकाउंट माझे भरपूर आहेत, तुम्ही मेहातले एक सिलेक्ट करू शकतो. तुम्ही इथं क्रिएट केला तरी चालेल. इथं लास्टला ऑप्शन आहे क्रिएट न्यू अकाउंट, ह्याच्यावर क्लिक करून फक्त नाव टाकायचं, त्या अकाउंटचं अकाउंट क्रिएट होते. मी आता इथं अकाउंट कुठलं तर एक स्टुडंट रजिस्ट्रेशनचं माझ्या इथं आधीपासूनच बनवलं, याच्यावर मी क्लिक करतो क्रिएट. ठीक आहे, माझं आता फायरबेस डेटाबेसमध्ये प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. कंटिन्यूवर क्लिक करतो. इथं बघा प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली ओपन पण झाला आहे. त्याला बाय डिफॉल्ट जेमिनी पण आहे. तुम्हाला जरी प्रॉब्लेम आला की तुम्ही जेमिनीला काही क्वेश्चन केला की त्याला तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे, आता इथं ॲड ॲप्लिकेशन इथं ॲड करायचं आहे. इथून ॲड करणार नाही आहे आपण, डायरेक्ट फायरबेस डेटाबेसमधून आपल्या अँड्रॉइड स्टुडिओमधून आपण डायरेक्ट ॲड करणार आहे. अँड्रॉइड स्टुडिओमध्ये पहिलं आपण ओके तुम्हाला दाखवतो.
ठीक आहे, प्रोजेक्ट पूर्ण लोड झालेला आहे. इथं बघा, इथं आपला फ्रंट एंडचा कोड आहे. ॲपमध्ये आपला ॲपमध्ये जावा, परत रेसमध्ये आपला लेआउटचा पार्ट आलेला आहे. ओके, 2 फाईल्स आपले ओपन आहेत मेन ॲक्टिव्हिटीचे, एक फ्रंट एंड आणि बॅक एंड. ठीक आहे, मग आता आपण काय करून घेऊया, फ्रंट एंडचा पार्ट करून घेऊया. मी फ्रंट एंडचं काय करतो, माझ्याकडे आधीपासूनच एक डिझाईन आहे. ती डिझाईन मी इथं कॉपी पेस्ट करतो. तुम्ही ChatGPT केला तरी चालेल. जर तुम्हाला डिझायनिंगचं प्रॉपर नॉलेज असेल, हे टेक्स्ट यूज काय आहे, एडिट टेक्स्ट काय आहे, हे जर सगळं माहीत असेल तर तुम्ही कॉपी पेस्ट करा. अदरवाईज तुम्ही हे शिकून घ्या. माझ्या मागचे व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओज बघून तुम्ही हे शिकून घ्या कसं कसं डिझाईन करतात. आणि ह्याचा जो तुम्हाला जर कोड पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी एक लिंक देतो ब्लॉगची. सगळे ब्लॉगची मी हळूहळू अपलोड करत येतो आहे. ह्या ब्लॉगची पण मी अपलोड करतो, कोड सगळं तुम्हाला तिथं इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, तर ठीक आहे, मी तो कोड कॉपी पेस्ट करतो माझा. तिथे मी कोड काय करून घेतो, पेस्ट करून घेतो फ्रंट एंडचा. तर डिझाईन आल्या बघा राईट साईडला. ओके, फर्स्ट नेम घेणार आहे आपण, ईमेल आय डी आणि फोन नंबर घेणार आहे. आणि ते फोन नंबर आणि ईमेल आय डी आपल्याला डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं आहे. ओके, तर बटन एक दिलं, या बटनावर क्लिक केल्यानंतर तो डेटा स्टोअर करायचा. त्यासाठी एक बटन पण बनवले मी ना. ठीक आहे, सगळ्यांना आय डी दिल्या. जे इथं रजिस्ट्रेशनचं बटन आहे त्याला आय डी दिल्या बटन सेव्ह. ओके, BTN सेव्ह. आणि फोन नंबरला आय डी दिल्या फोन, ईमेलला ईमेल, नेमला नेम. ओके, आता ह्यांना आपल्याला बॅकएंडमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो, पहिला डिक्लेरेशन हे डिक्लेअर करून घेऊया. किती एडिट टेक्स्ट घेतलेत मी ना, एडिट टेक्स्ट किती टोटल, तर 1 2 3 एडिट टेस्ट आहेत. कशासाठी घेतलं, एक नेमसाठी, एक ईमेलसाठी आणि फोन नंबरसाठी. एडिट टेस्ट म्हणजे आपण जे इनपुट घेतोय ते युजरकडनं. मग एडिट टेक्स्ट एंटर. एडिट टेक्स्ट कुठले घेतले आहेत, नेम, ईमेल आय डी घेतला आहे, फोन नंबर घेतला आहे. 3 आपण गोष्टी घेतल्या. बटन किती घेतल्यात आपण, बटन आपण एकच घेतलं. काय लॉग इन बटन आहे आपलं, मग इथं मी लॉग इन घेतो. ओके, असं नाही आहे की बाबा इथं जे नाव लिहिलं आहे, इथं जे आय डी टाकल्या तीच आय डी इथं टाकायची, असं काय नाही. कारण की हे आपण व्हेरिएबल्स बनवतोय, म्हणजे आपल्या मनात ठरवायचं की आपण इथं काय नाव द्यायचं आहे. ओके, हे कोड काय आता आपला इम्पॉर्टंट नाही आहे, काढून येतो मी. ओके, ह्यात आपल्याला कोड लिहायचं मेन. ओके, आता हे जे व्हेरिएबल्स आपण बनवले त्यांना आपण इनिशियलाइज करायचं. इनिशियलाइज म्हणजे इथला जो पार्ट आहे तो सगळा ॲक्सेस करायचा आपल्याला. हे इनपुट बॉक्समध्ये जे युजरनं टाईप केलं ते सगळं ॲक्सेस करायचं ना आपल्याला बॅकएंडला. मग त्यासाठी तर आपण त्याचं इनिशियलायझेशन करून घेऊया. नेम डॉट फाइंड व्ह्यू बाय आय डी, फाइंड व्ह्यू बाय आय डी, आर डॉट आय डी डॉट काय आय डी दिली आपण, नेमला नेमच आय डी दिल्या. ओके, ईमेलला आपण काय दिलं ते आय डी सगळे आपण इम्पोर्ट करून घेऊया सगळे. आर डॉट आय डी डॉट ईमेल, परत फोन, फाइंड व्ह्यू बाय आय डी, आर डॉट आय डी डॉट फोन. ठीक आहे, बटनला पण इम्पोर्ट करून घेऊया. बटनला काय नाव दिले आपण, लॉग इन डॉट फाइंड व्ह्यू बाय आय डी, फाइंड व्ह्यू बाय आय डी, आर डॉट आय डी डॉट BTN सेव्ह. ठीक आहे, 4 गोष्टी इम्पोर्ट झाल्या आपल्या. आता हे झाल्यानंतर आता काय मेन पार्ट आला आपला सगळं, म्हणजे आपण डेटा तर घेऊ शकतोय, एवढं माहिती आहे की युजरने जे टाईप केले ते आपण डेटा घेऊ शकतो. पण डेटाबेसमध्ये स्टोअर करायला आपल्याला डेटाबेस कनेक्ट करायचा याला. मग डेटाबेस कनेक्ट करायचा फायरबेस, तर तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला मेन्यूमध्ये जायचं आहे. मेन्यूमध्ये टूल्समध्ये फायरबेस डेटाबेस पहिल्यापासून आहे ऑप्शन, याच्यावर क्लिक करायचं. मग राईट साईडला तुमचं ते फायरबेसचं सगळं कुठले डेटाबेस वापरू शकतो आपण ते इथं लिहिले. क्लाउड स्टोरेज म्हणजे आपण इथं फोटोज पण स्टोअर करू शकतो या डेटाबेसमध्ये. आपण इथं हे पण आहे बघा, रिअल टाईम डेटाबेस. आता आपण ह्याचा वापर करणार, रिअल टाईम डेटा आपला स्टोअर करून घेणार आहे ना. ते ओपन करून इथं गेट स्टार्ट विथ रिअल टाईम डेटाबेसवर क्लिक करायचं. ओके, ह्यात आपल्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या. एक तर पहिला आपल्याला कनेक्ट करायचं आहे डेटाबेसला, फायरबेसला आपल्या ॲप्लिकेशनशी. तुम्ही कनेक्टवर क्लिक करतो. कनेक्टवर क्लिक केले काय करतं ते ब्राउझरवर ओपन करतं. ओके, ब्राउझर ओपन केलं. आता त्यात फक्त सांगायचं आहे आपल्याला कुठल्या प्रोजेक्टला, इथं माझ्याकडे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत ना, कुठल्या प्रोजेक्टला कनेक्ट करायचं आहे. मला माझ्या प्रोजेक्टला कनेक्ट करायचं आहे, त्यामुळे ह्या प्रोजेक्टवर क्लिक करतो. ओके, आता ऑप्शन येते बघा मला कनेक्टचा. ठीक आहे,
कनेक्ट करायचा ऑप्शन आला आहे मला. ओके, मी कनेक्ट करू शकते. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जिथं तुमचं फायरबेस आता हे गुगलचं मी लॉग इन कन्सोल तुम्हाला दाखवलं, कुठं लॉग इन करायचं आहे, जाऊन किती कुठं ऑब्जेक्ट आपलं प्रोजेक्ट कुठं क्रिएट करायचं आहे. आता हे मी क्रोम ब्राउझर वापरलं आहे. माझं क्रोम ब्राउझरमध्ये पण ऑटोमॅटिक ओपन झाले ते. ओके, लिंक तिथे अँड्रॉइड स्टुडिओवर मी इथं कनेक्टवर क्लिक केलं कशावर ओपन झालं, क्रोम ब्राउझरमध्ये ओपन झालं. मग तुमचं पण लॉग इन क्रोम ब्राउझरमध्ये लॉग इन असलं पाहिजे. ओके, ठीक आहे. कनेक्टवर क्लिक करूया. आपलं आता आपलं डेटाबेस आपल्या ॲप्लिकेशनशी कनेक्ट झालेलं आहे. आता हे कसं करणार आहे इथं बघा, मी अँड्रॉइड स्टुडिओवर आलो, इथं बघा कनेक्टेड म्हणून आलं आता ऑप्शन. ओके, कनेक्टेड म्हणून आलं. आता हे टॅब क्लोज करून घ्या. आता इथं बघा ही मी ओपन करून ठेवलं आधीपासूनच. आता आपण बॅक जातो आणि ओपन करून दाखवतो मला. इथे परत माझं प्रोजेक्ट ओपन करतो. इथं दिसेल आता आपली ॲप्लिकेशन पण इथं आले बघा. ॲप्लिकेशनचं नाव काय आपलं, com.example.student registration. इथं बघा अँड्रॉइड स्टुडिओमध्ये पण जेव्हा ओपन केला मी दिसते बघा आपल्या ॲप्लिकेशनचं com.example.student registration. ओके, म्हणजे आपलं सक्सेसफुली कनेक्ट झालेलं आहे डेटाबेस. आता ह्यात थोडे आपल्याला डिपेंडन्सीज पॅकेजेस थोडे ॲड करावं लागतात. त्यासाठी ते एक बटन दिले आपल्याला, म्हणजे काय मॅन्युअली करायची गरज नाही. तर फक्त बटनावर क्लिक करायचं, ॲक्सेप्ट केले गेले ऑटोमॅटिक ते कोड जाते तिथं. ओके, ॲड केलं. इथं बघा क्लास पाथ एक ॲड करणार आहे ते. इथं जे तुम्हाला दिसतात ना ह्या फाईल्स, ग्रेडिल ह्याच्यात फाईल्स आहेत भरपूर, त्या फाईल्समध्ये हे सगळं डेटा ॲड होतो. ओके, ॲक्सेप्ट केलं. थोडं प्रोजेक्ट लोड घेते, म्हणजे पूर्ण इम्पोर्ट करते सगळा कोड. ठीक आहे, आपलं इम्पोर्टिंग पण कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे सगळं आपलं पार्ट झालेलं आहे. फक्त आता आपलं डेटाबेस आपलं कनेक्शन, म्हणजे कुठला डेटा स्टोअर करायचा आहे त्याला सांगायचं आहे. त्यासाठी पहिला एक डेटाबेसला इम्पोर्ट करून घेऊया आपण. इथं पहिला डिक्लेअर करून घेऊया डेटाबेस रेफरन्स आहे का. डेटाबेस रेफरन्सला एंटर मारा. इथं ऑटोमॅटिकली इथं बघा डेटाबेस रेफरन्स इथं फायरबेसचा ॲड होतो आहे. त्याशिवाय जर तुम्ही हे केलाच नाही, फायरबेस कनेक्टच केलं नाही, तर तुम्हाला हे ऑप्शन येणार नाही डेटाबेस रेफरन्सचा. ओके, ह्याला एक व्हेरिएबल देऊया. आपल्या मनानं काय पण दिलं तरी चालतं. मी तर DB देतो. DB म्हणजे डेटाबेस. ओके, आणि त्याला पण इनिशियलायझेशन करायचं आहे. ओके, इनिशियलायझेशन करून घेऊया. DB इज इक्वल्स टू फायरबेस डेटाबेस डॉट गेट इन्स्टन्स गेट रेफरन्स. ओके, बाय डिफॉल्ट कोड मला इथं खाली सजेशनला दाखवलं, एंटर मारलं, ऑटोमॅटिक सगळा डेटा ॲड झाला. आता ह्यात पास करायचं आपल्याला तर डेटाबेसचं नाव. ओके, मला आता आपण डेटाबेस बनवलं. तुम्ही आता SQLमध्ये कसं, ज्यात मला आता सगळा स्टुडंटचा डेटा भरायचा आहे. की कुठल्या स्टुडंटचा डेटा भरायचा आहे, समजा कॉम्प्युटरच्या स्टुडंटचा भरायचा आहे, AIMLच्या स्टुडंटचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. मग त्याचा काय तर एक टेबल आहे ना, इलेक्ट्रॉनिकच्या टेबलमध्ये माझा सगळा इलेक्ट्रॉनिकच्या स्टुडंटचा डेटा असणार, कॉम्प्युटरच्या टेबलमध्ये कॉम्प्युटरचा डेटा असणार. मग मला तर कुठला डेटाबेस बनवायचा आहे, स्टुडंटचा बनवायचा. ह्या स्टुडंटच्या डेटाबेसमध्ये सगळा स्टुडंटचा डेटा असणार आहे आपला. ओके, ठीक आहे. इथं पण काम झालं इनिशियलायझेशन, म्हणजे डेटाबेसचं पण इनिशियलायझेशन झालं. आता आपल्याला जे युजर टाईप करणार आहे, ह्या नेममध्ये टाईप करणार आहे, ईमेल ID मध्ये पण टाईप करणार आहे, फोन नंबर त्याचा टाईप करणार आहे. हे टाईप केलेले जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. ओके, काढून घेऊन कशात तर स्टोअर करून घेऊया आपण. त्यासाठी आपण काय करूया, बटनला लॉग इन बटन आहे ना आपलं, लॉग इन डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर व्ह्यू ॲरो. ठीक आहे, आता ह्यात म्हणजे ज्या बटनावर क्लिक केले मला ते सगळे जेवढी पण व्हॅल्यू त्याने टाईप केलं आहे ते सगळे मला काढून घ्यायचे. स्ट्रिंगमध्ये घेतो डेटा, स्ट्रिंगमध्ये नेम त्याचं स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून घेतो. नेमला N म्हणून व्हेरिएबल घेतो नाव, N नेम डॉट गेट टेक्स्ट, म्हणजे त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे, टेक्स्ट घ्यायचं आहे आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे टू स्ट्रिंगमध्ये. ओके, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे, तसंच नेम, ईमेल ID, फोन नंबर तिन्ही पण घेऊया आपण. ईमेलचा मी E घेतो, फोन नंबरचा P घेतो. ईमेल ठीक आहे, सगळ्यांना कन्वर्ट करून स्टोअर पण केलेला आहे. आता डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करताना महत्त्वाची गोष्ट काय आहे की डेटा आता मल्टिपल नावाचे स्टुडंट असू शकतात, सेम नावाचे. ओके,
पण त्यांचं काहीतरी युनिक आय डी पाहिजे आपली. मग त्यासाठी आपण एक आय डी पण जनरेट करायचा त्यांचा, की हा स्टुडंट वेगळा, ह्याची आय डी वेगळी, ह्याची आय डी वेगळी. आता जसं कॉलेजमध्ये आपल्या क्लासमध्ये रोल नंबर असतात सगळ्यांची युनिक रोल नंबर असतात, कुणाचा सेम नसतो. अशा प्रकारे आपण यांची आय डी जनरेट करून घेऊया. आय डी पण स्ट्रिंगमध्येच घेऊया आपण. स्ट्रिंग आय डी इज इक्वल टू DB डॉट पुश. ओके, पुश डॉट गेट की. हे काय होतं माहिती आहे, ह्याच्यानं एक युनिक कॅरेक्टर प्लस नंबर, एक युनिक कोड जनरेट होतो आहे आणि ते कोड आय डीमध्ये जाऊन स्टोअर होतो. ते काय पण असू शकतो, त्याला काय म्हणजे असं सांगता येत नाही. काय पण अक्षर, त्यात काय पण कॅरेक्टर्स असू शकतात, नंबर्स असू शकतात, ते सगळं मिक्स एका आय डीमध्ये स्टोअर होतं. म्हणजे त्याचा एक युनिक आय डी तयार होतो. ओके, ते आय डी पण आपण स्टोअर करून घेतला. ठीक आहे, आता आपल्याला डेटा बेसमध्ये स्टोअर करायचं. मग काय करायचं, DB डॉट चाइल्ड. पहिल्या चाइल्डमध्ये आपण काय करू, आय डी पास करून घेऊ. त्याच्यानंतर डॉट चाइल्ड. दुसऱ्या चाइल्डमध्ये काय आता आय डी झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याचा नेम स्टोअर करून घ्यायचं आहे ना. मग नेम पहिला स्ट्रिंग देतो आणि ती नेम कशा स्टोअर करून घेतली आपण, एनमध्ये स्टोअर करून घेतली ना. डॉट सेट व्हॅल्यू एन. तुम्हाला हे समजत नसेल तर मी आणि एकदा परत एकदा तुम्हाला हे पूर्ण झाल्यानंतर आपल्या डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर झाल्यानंतर पूर्ण एक्सप्लेन करतो आणि एकदा. ओके, पहिले हे मी टाईप करून घेतो तिन्हीचं पण. आय डी सगळ्यांना राहणार, नेम नंतर ईमेल राहणार, फोन NEM. आता डेटाबेस स्टोअर झाला आहे का नाही त्यासाठी आपण एक इथं टोस्ट लावूया की डेटा इज स्टोअर्ड सक्सेसफुली किंवा काय तर टोस्ट डेटा इज स्टोअर्ड सक्सेसफुली. ओके, पण हे एक्झिक्यूट झालं म्हणजे डेटाबेस स्टोअरच झालं असं काय नाही, कारण की आपण इथं कंडिशन्स मी काय लावली नाही. तुम्हाला बेसिक कळावं म्हणून मी केले. म्हणजे जरी चुकलं, जरी समजा डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर झाला नाही की तरीसुद्धा हे म्हणते डेटा इज स्टोअर सक्सेसफुल. पण आपल्याला बघायसाठी आपण हे फक्त टोस्ट दाखवलं आहे की हे एक्झिक्यूट होते की नाही. ठीक आहे, आणि एक गोष्ट राहिली आपली ब्राउझरमध्ये. तुम्हाला ना ह्या ब्राउझरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक डेटाबेस आपलं रिअल टाईम डेटाबेस आपण यूज करायला ना, ते रिअल टाईम डेटाबेसला ऑन करायचं. इथे ऑप्शन असेल आपल्याला इथं. ठीक आहे, क्रिएट डेटाबेस यावर क्लिक करायचं. क्रिएट केलं. पहिले तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. बाय डिफॉल्ट ते युनायटेड स्टेटस ठेवा. नेक्स्ट टेस्ट मोडला ठेवा, टेस्ट मोडला. ओके, इनेबल. ठीक आहे, आपला आता डेटाबेस क्रिएट झाला आहे सक्सेसफुली. फक्त एवढंच काय करा माहिती आहे का, रूलमध्ये जाऊन ना रूल चेंज करून ठेवा. म्हणजे इथं जे टेम्पररी आहे एक्सपायर होणार आहे, एक्सपायर व्हायला नको म्हणून आपण काय करायचं, त्याला ट्रू करून टाकायचं. सर एक्सपायरच होत नाही रीड राईटरचं. ओके, पब्लिश. ठीक आहे, आपले रूल्स पण आपण चेंज करून टाकले. आता डेटाबेस पण क्रिएट झालेला आहे. आता डेटा स्टोअर होतो की नाही बघायसाठी आपल्याला एखाद्या ॲप्लिकेशनला एक्झिक्यूट करावं लागणार. हे एक्झिक्यूट करून बघूया आपल्याला राहिले का काय प्रॉब्लेम येतो का. तर हे ॲप्लिकेशन आपलं क्रॅश होण्याचं कारण असं आहे की मी काय केलं इथं, हे जे डॉट टाकले ते इक्वल्स टू येणार आहे आपलं. ओके, इथं माझ्याकडून मिस्टेक झाली, करेक्ट करून घ्या तुम्ही पण. तर तुम्ही बरोबर लिहिला ना एक वेळ, माझ्याकडनं मिस्टेक झाली. हे एकदा त्यामुळे क्रॅश होतं आपलं ॲप्लिकेशन. आणि एकदा रे एक्झिक्यूट करून बघतो मी ॲप्लिकेशन.
ठीक आहे, आता आपले ॲप्लिकेशन ओपन झाले बघा. आता डिटेल्स एकदा भरून बघा की डेटाबेसमध्ये डिटेल्स हे स्टोअर होतात का नाही. जरा स्टार्टिंग हे जरा असं ग्लिच प्रॉब्लेम आहे त्याचा. ठीक आहे, स्टार्टिंगला ॲप्लिकेशन रन केल्यानंतर हे प्रॉब्लेम येणारच तुम्हाला एम्युलेटरमध्ये. आणि इथं बघतो मी डिटेल्स. मी काही पण नंबर टाकतो. ओके, रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला बघा आता खाली टोस्ट येते आला, डेटा इज स्टोअर्ड सक्सेसफुली. बघूया आता डेटाबेसमध्ये स्टोअर झाला आहे तर का नाही आला आहे बघा. स्टुडंट्स नावाचा इथं एक फोल्डर क्रिएट झाला आहे. त्या फोल्डरला ओपन केलं की ते एक आय डी तुम्हाला बोललेलं ना माझी आय डी जनरेट करायचे, इथं ते आय डी जनरेट झाले बघा. काय त्यात नंबर पण आहे, कॅरेक्टर मिक्स आहे, काय त्याला सांगता येत नसते. त्याला ओपन केला की त्यात सगळी माझी डिटेल्स आहेत, फोन नंबर, ईमेल आय डी, त्यानंतर नेम, हे सगळे डेटा स्टोअर आहे. नेक्स्ट टाइम जाऊन मी परत ॲप्लिकेशन ओपन करेन आणि काय तर मी वेगळे डिटेल्स भरतो. इथं समजा आकाश टाकतो. आकाश आणि फोन नंबर पण मी काहीतरी वेगळा टाकतो. ओके, सेम टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की ह्यांचे स्वतःचं एक युनिक आय डी असणार आहे. परत मी रजिस्ट्रेशन करतो. परत डेटा इज स्टोअर्ड सक्सेसफुली म्हणते. बघूया डेटा स्टोअर झाला का. बघा तर डेटा स्टोअर झाला, ओपन केलं, ह्यात पण डेटा स्टोअर झाला, ह्यात पण डेटा लाईव्ह डेटा स्टोअर होते, रिअल टाईम. ओके, डेटाबेसमध्ये हे डेटा स्टोअर होतात. आता मला तरी तुम्हाला परत एकदा कोड पूर्ण एक्सप्लेन करतो मी. बघा ह्या लेफ्ट साईडला हे ओपन करतो, राईट साईडला आपलं अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करतो. ओके, आता काय केलं आपण हे सगळं तुम्हाला परत पहिल्यांदा सांगतो. 3 जे टेक्स्ट घेतलं, 3 युजरकडे इनपुट घेणार आहेत ना, तर पहिला डिक्लेअर करून घ्या लागतं. मी डिक्लेअर करून घेतलं. बटनाला पण डिक्लेअर करून घ्यायचं, तर डिक्लेअर करून घेतलं. परत आपल्या डेटाबेसला पण डिक्लेअर करावं लागतं, तर डेटाबेसला पण डिक्लेअर केलं, त्याला पण एक नाव दिलं DB. ओके, बटनला नाव दिलं लॉग इन आणि ह्या तिघांना मी नाव दिलं नेम, ईमेल, फोन. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आला आपला मेथड. आता जावामध्ये तुम्हाला माहीत असेल मेन मेथड जे ॲप्लिकेशन रन केल्या पहिला एक्झिक्यूट होत असेल ती मेन मेथड. ही असं मेन मेथड म्हणू शकता तुम्ही, ही एक्झिक्यूट होणारी मेथड आहे. ओके, नेमला आपण स्टोअर करून घेतलं, म्हणजे त्या आय डीला ॲक्सेस करून एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. आय डी म्हणजे काय की जे इनपुट आहे युजरकडनं आपण जे इनपुट घेणार आहे त्याचा आय डी काय आहे, पहिल्याचा नेमचा. मी नेममध्ये जातो बघा, फुल नेम इथे दिसते, फुल नेम. ह्या नेमचा आय डी काय आहे, आय डीचं नाव आहे नेम. ह्या जे युजर टाईप करेल ते आपल्याला ॲक्सेस करायसाठी मी काय केलं, पहिला ते इनपुट बॉक्सचा पहिला ॲक्सेस घेतला आणि इनपुट बॉक्सचा ॲक्सेस मी नेममध्ये स्टोअर करून घेतला. मी त्यातला डेटा नाही घेतला, मी त्या इनपुट बॉक्सला ॲक्सेस केलं, त्या डिझाईनला. ओके, नेममध्ये स्टोअर करून घेतलं. ईमेलची इनपुट ॲक्सेस घेतला, फोन नंबरचा इनपुट ॲक्सेस घेतला. ओके, लॉग इन बटनाचा ॲक्सेस घेतला. त्यानंतर फायरबेस डेटाबेसचं आपलं हे दिसते का तुम्ही स्टुडंट्स टाकलेला, हे स्टुडंट्स येत आहे दिसते का हे लेफ्ट साईडला डेटाबेसमध्ये बघा. तर हे असं म्हणजे आपण तुम्ही एका टेबलचं नाव ठेवू शकता. इथं त्यात कुठल्या टाईपचा डेटा ठेवणार आहे त्यात तुम्ही ते डेटा इथं खाली चाईल्ड्समध्ये टाकलेलं बघा. नेम, मग इथं नेम आला आहे, ईमेल इथं ईमेल आला आहे, फोन इथं फोन आला आहे. ओके, अशा प्रकारे तो डेटा स्टोअर होत असतो. आणि सेट व्हॅल्यू केलेलं पहिल्यापासून ईमेल करतो वरून बघा, बटनावर क्लिक केलं, लॉग इन बटन आहे ना आपण बनवलेलं, डॉट सेट ऑन क्लिक लिस्ट ना, म्हणजे बटनावर क्लिक केल्यानंतर ह्या 3 गोष्टी पहिल्या होणार. काय आहे, पहिला गेट टेक्स्ट, कुणाचं गेट टेक्स्ट, नेमचं. नेम कुठं आहे, हेत आहे. नेम म्हणजे ते इनपुट बॉक्समध्ये जे टाईप केले त्याचं टेक्स्ट घेते, त्यात जे टाईप केलेलं टेक्स्ट घेते. टू स्ट्रिंग म्हणजे हे डबल कोटेशन दिसते का, डबल कोटेशनच्या आतमध्ये हे स्टुडंट टाकले तसं कन्वर्ट करून घेते. माझं काय असेल ते नाव डबल कोटेशनमध्ये येणार. ओके,
परत ईमेल आय डीमध्ये डबल कोटेशनमध्ये येणार, टू स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केले म्हटल्यावर. तसंच फोन नंबर पण माझा डबल कोटेशनमध्ये येणार. तसंच स्ट्रिंगमध्ये डेटा स्टोअर होणार आहे. आता एनमध्ये माझा नेम स्टोअर होणार, ईमध्ये माझा ईमेल आय डी, पीमध्ये माझा फोन नंबर स्टोअर होणार. म्हणजे आता आपल्याला जो टेक्स्ट होता जे त्यानं टाईप केला आहे ते मी ह्या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करून घेतलं. ठीक आहे. नेक्स्ट आपण आय डी एक जनरेट केला आहे. आता ही युनिक आय डी जी दिसते ना तुम्हाला, ही आय डी जनरेट होते ऑटोमॅटिक. काय पण येते तर अक्षर जनरेट होतं, ते डेटाबेस पुश डॉट गेट कीनं जनरेट होत असतं आणि आय डी जाऊन स्टोअर केलं आपण. ठीक आहे. त्यानंतर पहिला डेटाबेसमध्ये आता डेटा स्टोअर करायचा. आपल्याला डेटा इथं आला आहे, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आला आहे, पण डेटाबेसमध्ये टाकायचं. मग त्यासाठी आता डेटाबेस DB डॉट चाइल्डमध्ये म्हणजे हे पहिला स्टुडंटचं चाइल्ड कोण हे, ह्या चाइल्डमध्ये पहिला त्यानं काय दिला, आय डी दिला. मग इथं आय डी आलं. मग ह्याच्या चाइल्डमध्ये कोण पाहिजे मला, ह्याच्या चाइल्डमध्ये पाहिजे मला नेम, मग नाव आलं. ओके. मग इथं नाव आलं. ठीक आहे. आणि काय नाव आता ह्या नेम येते दिसते तुम्हाला, नेम आले. ह्या नेमच्या साईडला व्हॅल्यू पण आली, म्हणजे माझा डेटा, माझं नाव आलं इथं स्वप्नील म्हणून. ते व्हॅल्यू कुठून आली मी तुम्हाला म्हणलेलं माझी, ते आपण जे नाव जे इनपुटमधलं घेतले ना ते कशात स्टोअर केलं मी ना, एनमध्ये स्टोअर केलं ना. म्हणजे सेट व्हॅल्यू एन लिहिले, म्हणजे हे जी व्हॅल्यू आहे ती एनमधली घ्या. एनमध्ये माझी व्हॅल्यू होती, माझं नाव होतं, ते नाव त्याने इथं स्टोअर करून घेतलं. तसंच ईमेल आय डी पण त्यानं स्टोअर करून घेतलं. आय डीमध्ये म्हणजे त्याच्या चाइल्ड हे सेम आय डी येणार ना, आय डी सेम असते त्याच वेळी. त्यानंतर त्यात ईमेल स्टोअर होते. परत दुसरी आय डी म्हणजे तीच आय डी असणार आहे, त्यात फोन नंबर स्टोअर होते. ओके. हे पूर्ण एकदा हे संपलं. त्यानंतर काय करतं आपल्याला डेटा स्टोअर सक्सेसफुलचा ऑप्शन देतं. ओके. ठीक. परत जर मी डेटा फर्स्ट ॲप्लिकेशन ओपन केलं, रजिस्ट्रेशन केलं तर आय डी नवीन जनरेट होणार. आता इथं नवीन आय डी जनरेट झाला आहे बघा. सेम दिसते का तुम्हाला, स्टार्टिंग तुम्हाला थोडं सेम दिसेल, पण लास्टला सगळं हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. ओके. आता हे आपल्या टॉपिकमधला ना पहिला पार्ट झाला नुसता, म्हणजे आपण डेटा स्टोअर नुसता केला, आपल्याला डेटा फेच पण करायचा. हा जरा व्हिडिओ मोठा असणार आहे, कारण की टॉपिकच मोठा आहे आपला. ह्या रजिस्ट्रेशन फॉर्म बनवायचा म्हणजे इट्स नॉट अ इझी पार्ट. आपण पहिला युजरकडनं डेटा घेणं, डेटा स्टोअर करणं, परत तो डेटा फेच करून आपल्याला त्या ॲप्लिकेशनवर दाखवायचं की कुठला कुठला डेटा आहे आपल्याला. ओके. हा पहिला पार्ट झाला आहे. आता सेकंड पार्ट आपण बघणार आहोत, तर चला बघूया. तर आपण पहिला फ्रंट एंड साईडचा पार्ट करून घेतोय. काय करूया आपण, एक रजिस्ट्रेशन बटनच्या खाली एक बटन बनवूया, फेच डिटेल्स म्हणून. ओके. बटन हे आहे तसंच कॉपी करून खाली घेतो. फक्त या बटनाचं नाव वेगळं देतो, आय डी काय वेगळा देतो, BTM. रजिस्ट्रेशन बटनाचं हे देतो मी इथं, फेच डिटेल्स. ओके. फेच डिटेल्स. ओके. बटनाचा कलर आपण चेंज करूया. ग्रीन कलर दिला आहे आपण. ठीक आहे. तसंच आता जिथं आपल्याला डेटा दाखवायचा आहे त्यासाठी एक टेक्स्ट व्ह्यू पण घेऊया आपण खाली. टेक्स्ट व्ह्यू विड्थ मॅच पॉईंट असणार, रॅप कंटेंट त्याची साईज, जेवढा डेटा येईल तेवढं ते साईज घेत राहणार. ओके. रॅप कंटेंटनं एक टेक्स्ट देऊया तिथं हिंटसाठी की बाबा कुठं डेटा दिसणार आहे आपल्याला. डेटा डिटेल्स. म्हणजे आपण ह्या फेच बटनावर क्लिक केल्या तर स्टुडंट डिटेल्सच्या जागी आपल्या सगळा जो पण डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर आहे तो दिसणार. ओके. ठीक आहे. आपल्या आता ह्या फेच बटनाचा आय डी एक कॉपी करून घेऊया. आता बॅक एंडमध्ये जाऊया आपल्या, त्याला पण ते इम्पोर्ट करून घ्यायला लागणार. एक बटन लॉगिनचं बनवलं आहे, त्याचंच कॉमा साईडला एक बटनचं नाव देऊया आपण फेच. फेच. ओके. त्याला इनिशियलायझेशन पण करून घेऊया. फेच इज इक्वल्स टू फाइंड यू बाय आय डी r.id.fetch बटन फेच. ओके. क्लोज केलं म्हणजे आता सगळा डेटा स्टोअर आहे, म्हणजे सॉरी डेटा नाही, आपलं इनपुट बॉक्स स्टोअर आहे फेचमध्ये. ठीक आहे.
फेचमध्ये आलो. परत आता काय करायचं आपल्याला, त्या बटनावर क्लिक केल्यावर, फेच बटनावर क्लिक केल्यावर सेट कॉन्फ्लिक्ट लिस्नर पी ॲरो, आपल्याला तो डेटा घ्यायचा आहे ना डेटाबेसमधून. मग त्यासाठी आपण काय करूया, एक डेटाबेस आपल्या डी बीमध्ये एक व्हेरिएबल आहे ॲड लिसन, इथे लिहिले बघा, 1 नंबरला झाले बघा, डॉट टाईप केलं ॲड लिसनर फॉर सिंगल व्हॅल्यू इव्हेंट, ह्याला क्लिक करा. ओके, त्यानंतर इथं एक टाकायचं तुम्हाला न्यू व्हॅल्यू आलं बघा 1 नंबरला, व्हॅल्यू इव्हेंट लिसनर. ह्याला एंटर मारल्या आपला जो कोड आहे ना, आता बघा हा सगळा कोड ऑटोमॅटिक जनरेट होतो. ह्यात नुसतं आपल्याला टाकायचा. आता मी जे टाकला ना DB डॉट, म्हणजे आपल्या डेटाबेसमधला तो डेटा घेऊन कसं स्टोअर करतो माहिती आहे, हा डेटा स्नॅपशॉट थ्रू, म्हणजे आपला डेटा सगळा स्नॅपशॉटचा एक क्लास असतो आहे. तर बघा तुम्हाला दिसेल इथं आहे का क्लास डेटा स्नॅपशॉट. ह्यात आपला डेटा सगळा असतो ह्या क्लासमध्ये. ह्यातला आपल्याला डेटा काढून चेक करायचं आहे की बाबा डेटा असेल तर थोडं म्हणजे प्रिंट कशात करायचं आहे दाखवायचं आपल्याला. आणि इथं हे तिने ऑटोमॅटिक एक अजून एक मेथड ओव्हरराईड केल्या, ती आहे आपलं डेटाबेस. समजा एरर काय आला तर एरर पण आपण इथं दाखवू शकतो. ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, काय करूया, आपल्याला डेटा तर मिळाला. आता मला स्टुडंट्सचा डेटा मल्टिपल असू शकतो, किती स्टुडंट्स आहेत मला माहीत नाही. मग आपण इथं फॉर लूप वापरायचा. ओके, फॉर इच लूप, फॉर डेटा फेच करून घेऊया. पहिला आपण एक डेटा आपल्याला हे करायचा, प्रिंट करायचा. त्यासाठी मी ते एक डेटा स्नॅपशॉटचं क्लास घेतो आणि त्याला एक व्हेरिएबल देतो डी कोलन. एक करून घ्यायचं आहे स्नॅपशॉटमध्ये. ह्याच डेटा आहे आपला स्नॅपशॉट डॉट गेट चिल्ड्रन्स, म्हणजे ते सगळे चिल्ड्रन्स, म्हणजे जे आपला डेटाबेसमध्ये बघा हे सगळे चिल्ड्रन्स आहेत ना, ह्या सगळ्या चिल्ड्रन्सना स्टुडंट्सकडं ना, हे सगळं स्टुडंट्सकडं सगळ्या हे जे चिल्ड्रन्स आहेत ते सगळ्यांना ॲक्सेस करते. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, तो प्रिंट करायचा चिल्ड्रन्स. आता एक करून कशा जाणार, पहिला चिल्ड्रन म्हणजे पहिला डेटा, हा जो माझा पहिला डेटा आहे, हा पहिला डेटा कशात जाऊन स्टोअर होणार, डीमध्ये प्रिंट स्टोअर होणार. मला ते शो कुठं करायचं आहे, आपल्याला ह्या स्टुडंट डिटेल्समध्ये शो करायचं आहे. आता ह्याची ID काय ठेवली नाही का, आपण ID ठेवून घेऊया. याला ID देऊया आपल्याला डिस्प्ले नावाची ID. ठीक आहे, डिस्प्ले. आणि त्याला पण आपल्याला इनिशियलाइज आणि डिक्लेरेशन करायचं राहिले. ओके, टेक्स्ट व्ह्यू घेतला आहे आपण एक, टेक्स्ट व्ह्यू डिस्प्ले इनिशियलाइज करून घेऊया. ID डिस्प्ले. आता इनिशियलायझेशन केले. आता मला डेटा आला आहे तर दाखवायचं, त्या डिस्प्लेमध्ये दाखवायचं आहे ना. मग डिस्प्ले डॉट सेट टेक्स्ट असं पण दाखवता येते, पण मल्टिपल डेटा त्याला हँडल नाही होणार. ओके, तर आपण काय करूया, एक करून पहिला डेटा स्टोअर करून घेऊया. म्हणजे आता मी डी टाकलं, ओके, एक डेटा आला तर ते डेटा कॉम्बोमध्ये येत असतो. जसं की ईमेल पण येते, फोन नंबर पण आणि नेम पण, म्हणजे ती गोष्टी एका डीमध्ये जाते. तिथं एरर येण्याचं तेच कारण आहे की मल्टिपल डेटा एका टेक्स्टला सेट होऊ शकत नाही. आपण पहिला एक स्टोअर करून घेऊया. स्ट्रिंग पहिला नाव स्टोअर करून घेऊया, नेम इज इक्वल्स टू डी डॉट चाइल्ड. ओके, चाइल्डमधला कुठला चाइल्ड पाहिजे आपल्याला, नेमचा चाइल्ड पाहिजे, नेम डॉट व्हॅल्यू काय आपली, आता व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे एक स्ट्रिंग क्लासमधला व्हॅल्यू घ्यायची आहे. तर तुम्हाला स्ट्रिंग क्लास टाकावा लागणार, स्ट्रिंग क्लास. ओके, स्ट्रिंग क्लासमध्ये ती व्हॅल्यू घेणार. क्लास इथं स्ट्रिंग डॉट क्लास टाका, स्ट्रिंग डॉट क्लास. ओके, हां, ठीक आहे. मग आता काय झालं, आपलं नेम घेतलं, तसंच सगळं ईमेल ID त्यांनी घेऊया आपण. स्ट्रिंग ईमेल इज इक्वल्स टू डी चाइल्ड ईमेल डॉट गेट व्हॅल्यू काय स्ट्रिंग क्लास, स्ट्रिंग डॉट क्लास. ठीक, आपण काय करूया, डिटेल्स आपल्याला तिन्ही दाखवायची काही गरज नाही, आपण 2 दाखवलं तरी चालेल. नेम आणि ईमेल ID मला दाखवायचं. ठीक आहे, बस आहे. ठीक आहे. आता आपलं हे सगळं नेम आणि ईमेल ID तर स्टोअर आहे, पण आपल्याला दाखवायचं कशावर आहे, ह्या डिस्प्लेला दाखवायचं आहे ना. डिस्प्लेला दाखवायचं, ह्या टेक्स्टच्या जागी यायला पाहिजे आपला डेटा. तर मग काय करूया, आता हा जो डेटा आला आहे
वन बाय वन आपल्याला प्रिंट करायचं आहे. मी काय करतो इथं, पहिला तो डेटा स्टोअर करून गेला एक व्हेरिएबल बनवतो, स्ट्रिंग डेटा. आणि बाय डिफॉल्ट इथं वर त्यात काय डेटा नसणार आहे, तर मी खाली डेटा ॲड करणार. डेटा इज इक्वल्स टू प्लस इज इक्वल्स टू ईमेल. ओके, ईमेल येणार प्लस स्पेस द्या किंवा मग काय पण करा, स्पेस देऊन त्यात परत प्लस नेम जरी टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. एकातच ईमेल आय डी आणि फोन नंबर नेम दोन्ही पण येणार. स्पेस द्या, परत लिहा नेम. ठीक आहे, तर प्लस त्याचं राहिला. ठीक आहे, म्हणजे आपल्या ह्या डेटाच्या व्हेरिएबल डेटा डी स्मॉल ठेवूया. बाय डिफॉल्ट त्यात डेटा काय नव्हता, आता आपण काय केलं, डेटा स्टोअर करून घेतला. ओके, स्टोअर करून झाला आपला डेटा. आता आपल्याला त्या डिस्प्लेला दाखवायचा. मग या फॉर लूपच्या बाहेर येऊया पहिला आपण आणि त्या डिस्प्लेला दाखवूया. डिस्प्ले डॉट सेट टेक्स्ट. कुठला टेक्स्ट दाखवायचा, डेटा. डेटा दाखवायचा. आता इथं बघा, आणि मी तुम्हाला सांगतो डेटा आपण एम्प्टी घेतला आहे कारण की आपल्याला त्यात सगळा जो डेटा फेच करणार आहे तो ह्यात स्टोअर करून ठेवायचा. आणि लास्टला सेट टेक्स्ट म्हणजे त्या डिस्प्लेमध्ये दाखवायचा. आणि हा जो फॉर लूप आहे काय करणार आहे, एक 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 डेटा घेणार. तो पहिला डेटा असणार, पहिला माझं काय असेल नाव, ते नाव ह्यात स्टोअर करणार. ईमेल त्यात स्टोअर करून झालं, त्यात एका स्टुडंटचं डिटेल्स घेतलं तर ते काय करणार, एका डेटा व्हेरिएबल टाकणार आणि ते डिस्प्ले करणार. परत येणार डिस्प्ले लास्टला करणार, सगळे लास्टला करणार. हे पहिलं फॉर लूप संपणार, एक एक सगळा पूर्ण स्टुडंटचा डेटा घेणार, डेटामध्ये स्टोअर करणार आणि लास्टला तो सगळा डेटा आपल्याला प्रिंट करून दाखवणार. ओके, तर ठीक आहे, चला आपण एकदा एक्झिक्यूट करून बघूया. याला प्रॉपर एक्झिक्यूट होते की नाही, डेटा फेच होते की नाही प्रॉपर बघूया. ठीक आहे, तर आपलं ॲप्लिकेशन ओपन झालं तर आपण फेच बटनावर एकदा क्लिक करून बघूया. प्रॉपर डेटा आपल्याला डिटेल्स येतात का. फेचवर क्लिक केलं बघा, इथं डिटेल्स आलं आहे. swapnil@gmail.com स्वप्नील, परत akash@gmail.com आकाश. म्हणजे मी इथं पहिला ईमेल घेतला ना, त्यामुळे पहिले ईमेल यायला लागला आहे आणि सगळे हे अटॅचमध्ये यायला लागले. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही त्याला डिझाईन करू शकता. आता इथं बघा, मी डिझाईनमध्ये काय नुसार एक टेक्स्ट व्ह्यू घेतला आहे आणि म्हणजे असं त्या टेक्स्टमध्येच सगळा डेटा लगातार यायला लागला. मला त्याला तुम्हाला लिस्ट व्ह्यूमध्ये पण तुम्हाला असं एका खाली एक पॉईंट वाईज पण तुम्हाला डेटा दाखवता येतं. म्हणजे लिस्ट व्ह्यू घ्यायला लागणार, इथं जर तुम्हाला ॲरे ॲडॅप्टर वापरायला लागणार. तर सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळी शिकलो, त्या गोष्टी तुम्ही जर इथे इम्प्लिमेंट केलं तर ते तुम्हाला सिक्वेन्स वाईज पण तुम्हाला दाखवता येईल. ओके, असं टॅब फॉर्मॅटमध्ये, एक कार्ड व्ह्यू फॉर्मॅटमध्ये की ह्या कार्डमध्ये ह्या स्टुडंटचा डिटेल्स, दुसऱ्या कार्डमध्ये दुसऱ्या स्टुडंटचा डिटेल्स, असं पण दाखवता येतं. फक्त तुम्हाला तशी डिझाईन करून घ्यावं लागणार. तुम्ही ChatGPT करून जरी डिझाईन करून घेतलं तरी चालेल, पण बॅकएंडचं तुम्हाला हे नॉलेज असले पाहिजे की हे कसं एक्झिक्यूट होतं हे पूर्ण. ओके, तर आजच्यापुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.